हाय नमस्कार. माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर आपल्या बागेतील गुलाब किती बहरलाय बघा. भरपूर फुलं आलेली आहेत. शक्यतो मी ही फुलं काढत नाही, पण हा व्हिडिओ दिवाळीच्या वेळचा आहे, तर म्हटलं चला देवाला पण ही फुलं होतील म्हणून मी सगळी फुलं आता काढलेली आहेत. चला दिवाळी तर झाली आणि आता परत आपल्या रुटीनला यायची वेळ झालेली आहे. तर मी आलेली आहे वॉकिंगला. तर या वॉकिंगच्या रस्त्यावरती बघा किती सुंदर प्राजक्ताची फुलं आहेत. खूप छान वाटतं असं सकाळी. हे बघा आता एक फूल पडलं झाडावरून खाली. खूप छान वाटतं असं. आणि सकाळचं वातावरणच एवढं सुंदर असतं ना, की आपोआपच आपलं मन आहे ना, ते एकदम फ्रेश होऊन जातं. आणि असंही दिवाळीनंतर ना भरपूर काम दिवाळीमध्ये केल्यामुळे ना खूप आळस कंटाळा आलेला असतो. काहीच करावंसं वाटत नाही. नुसता आराम करावासा वाटतो. खरं आहे ना? पण असं करून चालणार नाही, कारण आपण दिवाळीमध्ये भरपूर सगळे पदार्थ खाल्लेले असतात आणि त्यामुळे थोडं का होईना पण वजन हे वाढलेलं असतं आणि त्यामुळेच आपल्याला असा आळस कंटाळा वगैरे वाटत असतं किंवा उत्साह वाटत नाही. तर त्याच्यावरती सगळ्यात सोपा उपाय म्हणजे चालायला जाणे. सकाळच्या वेळी थोडं जरी बाहेरून फिरून आलं ना तरी आपल्याला खूप फ्रेशनेस वाटतो आणि आपला आळस आणि कंटाळा दूर होतो आणि एक वेगळीच अशी एनर्जी आहे ना ती दिवसभर आपल्याला वाटते. दुसरा उपाय म्हणजे सकाळी आपण प्राणायाम करणं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राणायाम हे सकाळीच करायला हवं. आता आपण असे एक्सक्यूजेस देतो की मला वेळ नाही सकाळी मिळत किंवा भरपूर कामं असतात, सकाळी डबा द्यायचा असतो किंवा सकाळी उठावंसं वाटत नाही. तर बघा ही सगळी कारणं आहेत. कारण हे सगळं आहे ना, हे करायचं ते आपल्या स्वतःसाठी करायचं आहे. त्यामुळं जेव्हा तुम्ही तुमच्या मनाशी निश्चय कराल ना, की नाही मला हे स्वतःसाठी केलंच पाहिजे, तेव्हा आपोआप वेळ मिळेल. आणि हे सगळं करायला फक्त अर्धा तास लागतो आणि नेहमीपेक्षा फक्त अर्धा तास जरी लवकर उठलं ना तरी आपल्याला व्यायामासाठी वेळ अगदी सहज मिळून जातो. फक्त आदल्या दिवशी झोपताना आपल्या स्वतःला सांगायचं की मला सकाळी लवकर उठून चालायला जायचंय किंवा जे काही व्यायाम करायचे तो करायचा आहे. आपोआप सकाळी तुम्हाला 5:30लाच जाग येईल. आणि रोजच्या रोज आपण अनुलोम विलोम आणि कपालभाती हे 2च जरी प्राणायामचे प्रकार केले ना तरी दिवसभर आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि शिवाय आपल्या चेहऱ्यावरती एक नॅचरल ग्लो येतो. मन शांत राहतं, प्रसन्न राहतं. उगीच इकडचे तिकडचे विचार असतात ना डोक्यातील ते निघून जातात. आणि हे सगळं केल्यानंतर माझ्या बागेमध्ये मी सकाळी 5 मिनिटं तरी उभी राहते. तसं खरं तर ना सकाळी वेळ नसतो, कारण डबा वगैरे बनवायचा असतो. पण तरीसुद्धा 5 मिनिट जरी इथं उभं राहिलं ना तरी मन एकदम फ्रेश होऊन जातं. आणि आता तर ना असं धुकं वगैरे पडतं ना, दव असतं झाडांवरती ह्या सगळ्या, तर इतकं बघायला छान वाटतं ना ते. आणि 5 मिनिट असं झाडांशी गुजगोष्टी केल्यानंतर ना खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि रोज कुठल्या झाडांना किती कळ्या आल्यात, कुठं फुल आलंय हे बघायला ना खूप मजा वाटते. आणि आधी जो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला की सगळी फुलं मी काढलेली तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा भरपूर कळ्या आणि फुलं आलेली आहेत. सो या झाडांना बघून आहे ना आपल्या मनावर जर कुठलं मळब आलं असेल किंवा उगीचच उदास वगैरे वाटत असेल ना तर ती सगळी उदासी निघून जाते. म्हणूनच स्वतःसाठीचा हा जो मी टाईम आहे ना तो अगदी एक 5 ते 10 मिनिटं तरी आपण स्वतःसाठी काढायला पाहिजे. जर आपण उशिरापर्यंत झोपून राहिलो तर या सगळ्या गोष्टी मिस होतात. अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अचानक चालायला सुरुवात करतो, म्हणजे भरपूर गॅप घेतल्यानंतर चालायला सुरुवात करतो ना तेव्हा पाय दुखून येतात. तर तसं होऊ नये म्हणून आधी काय करायचं, स्ट्रेचिंग करायचं थोडंसं आणि मग त्याच्यानंतर चालायला जायचं. कारण आता मध्ये मी सुद्धा दिवाळीमध्ये म्हणजे दिवाळीच्या आधीपासूनच चालायला बरेच दिवस गेले नव्हते आणि एकदम जास्त लांबपर्यंत चालत जायचं नाही. आधी सुरुवातीला थोडंसं चालायचं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू जे अंतर आहे ना ते वाढवत न्यायचं चालायला जाण्याचं. कारण काय होतं, एकदा वजन वाढलं की मग पाय दुखायला सुरुवात होते आणि मग पाय दुखतायत म्हणून चालणं होत नाही. असं हे वेगळंच चक्र मग चालू होतं. त्यापेक्षा हळूहळू आधीपासूनच आपण थोडं थोडं व्यायामाला सुरुवात करायची. आणि शक्यतो सकाळी 6, 6:15च्या वेळेला चालायला गेलं ना तर एकदम फ्रेश वाटतं, कारण सगळीकडचं वातावरण एकदम शांत असतं आणि खूप उशीर झाल्यानंतर मग चालायला नको वाटतं. तर धुकं बघा अजून किती आहे. चला तर हे झालं रुटीनचं. आणि आता आपण दिवाळीला जे काही सगळं डेकोरेशन वगैरे केलं होतं ना तर ते आता काढून सगळ्या गोष्टी आहेत ना त्या व्यवस्थित ठेवायला पाहिजेत. आता सध्या फक्त मी हे जे बाहेर झरोके लावलेले ना त्याची रील मी तुमच्या शेअर केलेली, खूप सुंदर वाटत होतं. पण ते झरोके फक्त मी काढून ठेवत आहे आणि आतील घरातील जे डेकोरेशन आहे ना ते शक्यतो मी आत्ता काढणार नाही, कारण अजून तुळशीची लग्न आहेत आणि फुलारी पौर्णिमेला पण आपण दिवे वगैरे लावतो. आणि शिवाय जे हे मी डेकोरेशन केलेलं सगळं वॉल डेकोर आहेत, त्यामुळे त्याचा एवढा काही प्रश्न येत नाही. म्हणूनच मी नेहमी सांगते की घर डेकोर करताना जास्तीत जास्त वॉल डेकोर करायचे, म्हणजे घर दिसायलाही छान दिसतं आणि पुन्हा त्याचा जास्ती पसारा पण होत नाही. हे बघा आता कॅमेरा बंद करायला पण यावं लागतंय. आणि आता सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट असते जे व्यवस्थित ठेवायला पाहिजे ते म्हणजे आपण देवपूजेकरता जे दिवे वापरलेले असतात ना
किंवा समया वगैरे तर त्या व्यवस्थित स्वच्छ करून ठेवायला पाहिजेत, किंवा उरळी वगैरे असतील तर ते आत्ताच आपण व्यवस्थित सगळं ठेवायला पाहिजेत. तर जे काही दिवे वगैरे समया लावलेले ना, तर त्याच्यातील आधीच्या वाती आहेत ना, त्या काढून एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या, आणि थोडंसं जर त्याच्यामध्ये तेल शिल्लक असेल तर ते आधीच काढून घ्यायचं, आणि टिश्यू पेपरने हे सगळे जे दिवे आहेत ना, ते आधी पुसून घ्यायचे व्यवस्थित. कारण असेच जर तेलकट समया दिवे वगैरे घासायला गेलं तर खूप अजूनच तेलकट होऊन जातं आणि खूप वेळ सुद्धा जातो त्याच्यामध्ये. त्यापेक्षा आधी हे सगळं ना टिश्यू पेपरने पुसून घेतलं ना, तर आपलं काम एकदम सोपं होऊन जातं. तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर जो न्यूजपेपर असतो, वर्तमानपत्र, त्याने पुसलं तरी चालेल. कारण मी तर भरपूर दिवे वगैरे लावते, तुम्ही लक्ष्मीपूजनला बघितलं असेलच. आणि त्यामुळं भरपूर दिवे असल्यानंतर पुन्हा ते घासत बसण्याचं काम असतं ना, ते खूप वेळखाऊ असतं. मग त्यापेक्षा असे जर व्यवस्थित पुसून घेतले ना, तर पटकन फक्त सोप आणि गरम पाण्याने धुवून घेतले ना, तरी स्वच्छ म्हणजे मी ना माझं काम कसं सोपं करता येईल हे नेहमी बघत असते. आणि याच्याबरोबरच जे पितळी ताट होतं ना, ज्याच्यामध्ये मी देवीसाठी प्रसाद म्हणजे फराळाचं ठेवलेलं, तर ते सुद्धा मी लगेचच दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून ठेवलं, आणि पाट वगैरे होते ना, तर ते सुद्धा व्यवस्थित दुसऱ्या दिवशी लगेचच ठेवून टाकले. आणि हा जो बाजूला मातीचा दिवा दिसतो ना, तर तो सुद्धा पुसून ठेवायचा होता, म्हणून मी परत बाहेर ठेवलेला, आत आणून ठेवला. आणि आता हे असं स्वच्छ केल्यानंतर बघा लगेचच खूप म्हणजे घासल्यासारखी जवळ-जवळ दिसतात ही सगळी भांडी. आणि पितळेचे दिवे किंवा काही भांडी असतील ना, तर ती फार दिवस अशीच ठेवू नयेत. म्हणजे पटकन काम झालं की घासून-पुसून व्यवस्थित स्वच्छ करून म्हणजे पुसून वगैरे ठेवली ना, मग ती जशीच्या तशी खूप दिवस तरी राहतात. दिवाळीमध्ये डेकोरेशन करण्याचा तर खूप छान मूड असतो, पण त्याच्यानंतर हे सगळं आवराआवरी करायचा मात्र खूप कंटाळा येतो ना. आणि उरळीमध्ये वगैरे जी फुलं टाकलेली असतात ना, ती तर लगेच दुसऱ्या दिवशी व्यवस्थित काढून टाकावी लागतात. कारण ही जी उरळी आहे ना, ती प्युअर पितळेची नाहीये, त्याच्यामुळे ना ती अशी काळी पडते. त्याच्यामध्ये जास्त वेळ पाणी ठेवलं ना, तर काळी पडते. त्याच्यामुळे आता मी काय करणार आहे, थोडीशी बघा ही काळी पडलेली दिसत असेल, तर आता मी याला एक गोल्डन स्प्रे येतो, तर त्याने ना स्प्रे करून ती व्यवस्थित करणार आहे. आता बघा ही चांदीची निरंजन आणि ही पितळेची तर किती चकाचक स्वच्छ झालेली आहेत. आणि पितळेची जी भांडी असतात ना, ती घासून झाल्यानंतर लगेच पुसून ठेवायची, म्हणजे मग त्याच्यावरती डाग पडत नाहीत. तर आता इथं मी जे काही उरलेल्या कॅन्डल्स वगैरे आहेत ना, तर त्या किती आहेत बघतेय. तर जास्त काही उरलेलं नाही, थोड्याशाच आहेत. किंवा त्रिपुरारी पौर्णिमेला सुद्धा ह्या सगळ्या लावून होतीलच. उगीच ते वर्षभर ठेवून देण्यापेक्षा, म्हणजे थोड्याशाच आहेत, जास्त असत्या तर ठेवल्या असत्या, पण थोड्याशाच आहेत, त्याच्यामुळे मी त्या लावून टाकेन. आणि ही रांगोळी मी शेअर केलेली, मोराची रांगोळी, तर आता ही भरलेली मी तशीच ठेवलेली आहे. थोडीशी हवेमुळे थोडीशी रांगोळी इकडे तिकडे झालेली आहे, पण बाकीची तशीच आहे. तर मी विचार करते की अजून थोडे दिवस ही अशीच ठेवूयात, किंवा घरामध्येच ठेवली ना तरी सुद्धा खूप छान दिसेल. तर आता बघूयात एका पेपरवरती, मग नंतर काढेन मी रांगोळी. पण आता हे सगळे कलर एवढे छान वाटतात ना, की ही काढून टाकावीशी वाटत नाही आहे. आणि हे बघा, व्हिडिओ बनवताना काही गमती-जमती होत असतात, तर त्यापैकीच एक मी तुम्हाला उरळी दाखवत होते, तर तोपर्यंत सगळे टिश्यू पेपर उडून गेले. तर अशा गोष्टी होतच राहतात. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा, आणि आता जाता-जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.